नमस्कार मंडळी. सौरभ भोसले ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्समध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वांना नियम, रूल, कन्सेप्ट माहीतच आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे धन्यवाद. 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या सौरभ भोसले ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्स मनातलं याला तुम्ही खूप प्रेम दिलं, प्रतिसाद दिला. सोशल मीडियावरती अजूनही खूप प्रेम देत आहे. आणि आज सकाळी सौरभ भोसले ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्स एकदा काय झालं यालाही तुम्ही उदंड प्रतिसाद दिला. म्हणजेच आजच्या दिवसातील दुसरा शो आणि सर्वात धमाकेदार शो सौरभ भोसले ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्स सांगतो ऐका. खूप मजा येणार आहे. सर्वांचे किस्से ऐकायला मिळणार आहेत. खूप लोक व्यक्त होणार आहेत. आपण हसणारे, विचार करणारे, एकमेकांचे सुखदुःख वाटून घेणारे. चला तर मग जास्त वेळ न लावता सुरू करूया सौरभ भोसले ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्स सांगतो ऐका. सो नाव आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू होल्ड युअर सीट बेल्ट्स because now you are entering in the world of Saurabh Bhosle specials. And ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Suresh Bhosle. हॅलो 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 ऑडिबल आहे. करा स्टोरी बंद करा. इथपर्यंत ऐकू यायला लागलं. स्नॅप काढू दे, कळू दे मी आलतीये. ओके, बसले सगळे. हो दोन आर हो की आगाव नको. तुझ्यावरच 3 तास निघते आल. पुरुषच असतो नेहमी. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्स सांगतो ऐकायला. आजच्या दिवसातील हा दुसरा शो आहे. दोन्ही शो वेगळे आहेत कारण ऑडियन्स वेगळं आहे. ठीक आहे, हा स्टोरी टेलिंग किंवा प्रॉपर स्टँडअपचा शो नाही आहे, तर हा ऑडियन्स इंटरॅक्शनचा शो आहे. दॅट मीन्स ह्यामध्ये गप्पा होणार. तुम्ही ऑलरेडी बघितलेच असेल, ठीक आहे, एपिसोड. आणि मोस्ट ऑफ यू बुकिंगच्या आधी तुम्ही म्हणजे एपिसोड रिलीज व्हायच्या आधीच बुकिंग केलं होतं आणि एपिसोड रिलीज झाल्यानंतर मग जास्त ऊत आला बुकिंगला. म्हणजे हे आमच्यासाठी खूपच नवीन गोष्ट होती की जेव्हा आम्ही नवीन एंटिटी चालू करतो तेव्हा आम्ही भीत चालू करतो थोडंसं की चलो की ऑडियन्स कसं घेईल कसं नाही. आपण प्रयोग करतो. स्टोरी टेलिंग स्टँडअपला आपण बऱ्यापैकी बेस ठेवलेला आहे. तर आम्ही पहिलं केलं 17 तारखेला नोव्हेंबरला ह्याच ऑडिटोरियमला. खूप मजा आली. रील बघताच आहे तुम्ही काय किती भारी झाले. एपिसोड्स पण बघताय. त्यानंतर त्या दिवशी आम्ही ठरवलं की 29ला करायचं. सो 29ला हे ऑडिटोरियम बुक केलं. पण PCMCतून जास्त डिमांड होती म्हणून म्हणलं PCMCचा शो आधी अनाऊन्स करू. PCMCचा शो 18 तासात हाऊसफुल झाला. हा शो 24 तासात हाऊसफुल झाला. आणि दोन्ही शो हाऊसफुल झाल्यानंतर आम्ही कॅल्क्युलेट जर केले तर एक 600च्या आसपास लोकांना नाही म्हणून सांगितलं. कारण एनर्जीच नाही. एका दिवसात किती शो करणार आपण. त्यात गप्पा, एखादं काय वेगळंच बोलतं, एखादं छान बोलतं त्याला कवर करायचा, एखाद्याचं सुखदुःख वाटून घ्यायचं. तुम्हाला माहिती आहे एकदा माईक आल्यावर कोण काय पण बोलू शकतं, पण तसं चालणार कारण एडिटमध्ये ते येणार. तू बोलला तुझी एनर्जी किती आहेत. 90तली किती आहेत. 2004 जन्माला आलेली लयच तरच आहे. काय इथं आलाय म्हणजे तुम्ही एवढा वेळ काढून आलाय म्हणजे लय तरच आहे तुम्ही. 2000 नंतरचे किती आहेत. छान, ओके, ठीक आहे. सो मोस्टली हा शो मला फनी वेकडं नेण्यामागं जास्त कल असेल. कारण संध्याकाळी 6 वाजता माणसाला तुम्ही इमोशनल करा नाहीतर नका करू, तो इमोशनल होतोच. हे डिफॉल्ट सेटिंगच आहे. त्याच्याबरोबर तुम्ही 11 वाजता एखादी गोष्ट बोलले आणि 6 वाजता एखादी गोष्ट बोलले, ह्यात जमीन आसमानाचा फरक असतो. एकाच व्यक्तीबरोबर तो 11 वाजता वेगळा बोलतो 6 वाजता वेगळा बोलतो. दिवस जसा मावळतो तसा तो म्हणतो काय चांगलं चाललं नाही. त्यात जर तो गाडी चालवत असेल तर सगळ्यात जास्त विचार येणार त्याला. आणि त्यापेक्षा घाण टॉयलेटला बसला असेल तर त्यापेक्षा घाण. ज्या गोष्टी मन लावून करायला पाहिजेत
त्या गोष्टी करताना त्याला सगळे विचार येतात. आणि जिथं स्वतःचे विचार करायला पाहिजे ते म्हणतात ती सोड, त्याचं सांग. आणि कितीही चांगली चर्चा चालू असू दे, 4-5 पुरुषांच्यात कितीही चांगली चर्चा चालू असू दे, पुढून एखादी सुंदर स्त्री गेली तर ती पॉज घेतात. द आर्ट ऑफ ॲप्रिसिएशन अँड एक्नॉलेजमेंट. मेन विल बी मेन. बरोबर आहे. हे बरोबर ठिकाणी वापरलं तर ठीक आहे. माझे तुला आनंद आहे याचा? मग ह्यातच मला आनंद आहे बघ. ठीक आहे. आकडे वाढतील कमी होतील, आज चांगले आहेत, परत कसे आहेत वी डोंट नो, बट ऑडिटोरियम चांगली भरतायत. मी सकाळी पण हेच बोललो की ऑडिटोरियम चांगली भरतायत, लोक येत आहेत, ऐकतायत, काहीतरी ऐकण्यासारखं वाटतंय. ही आपली काय म्हणू शकतो कमाई. आकडे वाढत जातील, जेवढ्या लोकांना पटेल तेवढे लोक वाढत जातील. आणि आकडे वाढले तर आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू. सो ज्यांनी ज्यांनी वेळ काढून लाईक कमेंट शेअर केला असेल, कोणाला टॅग मारला असेल, फॉलो केला असेल, धन्यवाद. ओके. सो शोचे बरे टप्पे असतील. कसा जाणार काय जाणार हे तुमच्यावरती. माझं जेव्हा स्टोरी टेलिंगचं स्पेशल असतं, मला माहिती आहे कसं जाणार काय जाणार, मला तुम्हाला काय सांगायचं आहे. हा कार्यक्रम तुमचा आहे, त्यामुळे तुम्ही ठरवायचे कसं जाणार काय जाणार टप्प्याटप्प्यानं. आणि माईक आपल्याकडे आला, स्टोरी उरकती घ्यायची असते. उरकती कळलं का? की त्याला तोंडपणे शेपूटपणे. नाहीतर त्यानंतर ना मग आम्ही ना मग तिथं बसलो आणि त्यानंतर 25 मिनटं खातो येऊ काय, ह्याच्या एपिसोडमध्ये काही येऊ शकत नाही. सो त्याला तोंड असावं, धड असावं, बोध असावं, बोध नसला हसा यावं. क्लिअर आहे? ठीक आहे. ओके. आता खरी मजा चालू होणार. आता सगळं गोड गोड झालं, आता थोडं सिरियस. आता आय रिपीट पुन्हा एकदा, तुम्ही सगळे कॅमेऱ्यावर आहात. तुम्ही काही गोष्ट बोलला, स्टेजवर आला बोलला आणि त्यानंतर तुम्ही म्हणला हे डिलीट करा, तर होणार नाही. असे लय पराक्रम झालेत आमच्यावर. गेला बोलून परत म्हणतो यूट्यूबवर आल्यावर पप्पा रागावतील. नाही होणार. आता आपण सुरुवात तुमच्यापासून करू. कुणामुळे लेट झाला हो? कुणामुळे लेट झाला? बाहेर गेलता? नाही, पण दोघंही बाहेर गेलता. नातं कसं टिकवायचं ह्या पुरुषाकडून समजून घ्या. मॅरिड आहे ना तुम्ही? समदुःखी आहे. बायकोला म्हणलं असतं तर अवघड होतंय. दोघं बाहेर गेल तो दोघांमुळे लेट झाला. आता मारा बरं डायलॉग तुम्ही. आता डायलॉगच नाही आमच्याकडे. ठीक आहे. काय म्हणतोय? बायको बरं आलाय यार. आज काय आलेत माणसं. सातारा, सांगली का कोल्हापूर? सातारा ना. आमचा भाग डेंजर आहे, फिल्टरच नाही आम्हाला. असं बोलतो झापदिशनी आम्ही. आणि मग बोलल्या म्हणतो अरे चुकीचं बोलू काय. ओके ठीक आहे, चालू करूया आता. सगळे सेटल डाऊन झाले. अरे कुठनं येतात माणसं. चार पोरी हसल्या, तुला प्रपोज येत्या लगेच. कुठनं येतात माणसं तर दरवाज्यात ना म्हणला. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, वाजवा. काय जोक मारला. उत्तम जोक, अतिशय उत्तम. एक म्हातारी होती लहानपणीच वारली. छान जोक मारला. ह्या साईडला अजून कुशन चेअर आहेत, त्या इकडच्या कुशन चेअर आणा. ओके. सो पहिला टॉपिक घ्यायचा आहे. नाही घ्यायचा, माझ्या 200 आलेत मला. मी तर बाळाला असं ठरवून आलं की बाळ बोलणार आहे 3 तास. तुमची तयारी आहे का? नसेल तर तुम्ही खेळा द्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके ठीक आहे. बरं, त्या बाळाचं नाव काय? सारांश. हसण्यासारखं काय होतं यात? तुमचं नाव काय? कोण हसलं र? जो सांगणार नाही ना त्यो. कोण म्हणलं? कोण हसलं सांगा. कोण म्हणलं सारांश? तुझं नाव काय? विलास. कसं वाटलं विलास? बाळ हसतंय.
गप्पा की रे, मला आवरायला लागेल परत. माईक द्या त्या बाळाला. नको म्हणतोय. बघ, तू बोलला की माईक हातात देणार, नाही बोलला की गप. मिळाला त्याला पहिला चाइल्डहुड ट्रॉमा मिळाला. ओके, ठीक आहे, लक्ष ठेवा त्याच्यावरती. ठीक आहे. सो 2-3 टप्प्यांमध्ये शो होतो. सगळ्यांना समाविष्ट करण्यात येतं. कोणाकडे स्पेसिफिक वेगळी स्टोरी असेल तर त्याला समाविष्ट करण्यात येतं. ह्या शोची कन्सेप्ट ह्यासाठीच काढलेली आहे की माझ्या स्टोरीज फक्त तुमच्यापर्यंत येऊ नये, तुमच्या सगळ्यांच्या स्टोरीज पण जगापर्यंत याव्या. ठीक आहे. आणि स्टोरीज अशा असाव्या की ज्यातून लोकांना जुने दिवस आठवतील, हसायला येईल, किंवा काहीतरी चूक होणार आहे ती चूक करता करता थांबवतील. ठीक आहे. अशी स्टोरी असू नाही की काय बी करायचं आहे पण ह्या जगात व्हायचं नाही असली स्टोरी. कळला का जोक? हां, एखादा असतो असा, आज होता एक जण. ठीक आहे. परत एकदा प्रश्न विचारतो. किती लोक रिलेशनशिपमध्ये आहेत? लग्नाला पण रिलेशनशिप म्हणतात बरं का. हां, आहेत. किती लोक रिलेशनशिपमध्ये आहेत? ओके. एकदाही रिलेशनशिपमध्ये आले नाही असे किती लोक आहेत? आणि मग बाकीचे काय? आता प्रश्न वेगळा होता का? हां, धोका खाल्लेला आहे प्रेमात. ठीक आहे. ओके. रिसेंटमध्ये आयुष्यामध्ये असं काहीतरी विचित्र झालं किंवा ब्रेकअप झालं असं कोण आहे का इथे? ओके, ठीक आहे. विनायक. नाही, ते आपल्या टीमचं सांगूच नका, मला कॉन्टेंट इथनंच येतो. ओके. सो कुठं शो न्यायचं आहे तुमच्याकडे? मी प्रेमापासून सुरुवात करणार नाही. मला माहिती आहे सुरुवात केली तर हे रडारडीकडेच जाणार आहे परत एकदा. सो मला तिकडे न्यायचं. सो आपण सुरुवात करूया 2 महत्त्वाच्या मुद्द्यांना. इथं 2च फळ्या पाडून टाकूया. आज सकाळी स्त्री पुरुष झालेले डिबेट झालेले, भारी मजा आली. आणि ती डिबेट कशी होती ती तुम्हाला मी निवांत सांगेन. ठीक आहे. 90s किड किती आहेत? हात वर करा. 90s किड. 90s 2000. ओके, हात खाली घ्या. 2000 नंतर जन्माला आले असे किती लोक आहेत? ठीक आहे. ओके. 2000 पैकी जे जन्माला आलेत आणि त्यांना 2000 नंतर म्हणजे जेन-झी यांचं दुःख मांडायचं आहे अशी कोणाला इच्छा असेल तर हात वर करा की मला दुःख मांडायचं आहे त्यांचं पण, त्यांच्या बाजूनं बोलायचं आहे. हा, एकमेकडे बघायचं नाही, वैयक्तिक मतदान करायचं गुपचूप. 90s किडचं दुःख कोणाला मांडायचं का? सांगायचं का? ओके, तुम्हाला एक झाले. अजून कोण आहे? एकटा. या तुम्ही पुढे. हां, जेन-झी दुःख आहे का नाही का? निवांत चाललंय सगळं? निवांत आहे ना? हां, ठीक आहे. अजून कोण आहे 90s मधील? नाही? या. नाही या नाही, मध्ये या, लाईटमध्ये या, दिसला पाहिजे. ते पुढे येऊन बोललं तर बेस्ट होईल. ओके. काय दुःख आहे? हां, आहे बोला तुम्ही. हॅलो. ला काय एका टीम मध्ये आहे? बर. आमचं सगळ्यात मोठं दुःख होतं 90s किडमध्ये. शाळेला चड्ड्या होत्या 10वी पर्यंत. लाईन मारायचं म्हटलं तर पण चड्डीवर बस जायला लागलं आपल्याला. आताच्या पोरांना काय अरे पण शाळेत लाईन का मारायची? शिकाय पाठवलेलं ना. नाही, 10वीला गेल्यावर तरी असतं ना थोडंफार काहीतरी. अरे 12वी पर्यंत मोबाईल नव्हता आमच्याकडं. आमच्याकडे पण नव्हता, पण हा. शाळेत तेवढं थोडंफार. सोलापूरचे? कोल्हापूरचा कोल्हापूरचे पण थोडासा बॉर्डर मध्ये. हां, ओके, ठीक आहे. हे एक दुःख होतं. ह्याच्यावर काय करू शकतो आपण आता? काय आता का पॅन्ट केला तर आता आपलं काय दुःख भरून काढू शकत नाही तर. ते हे बघा, स्किल असले तर चड्डी असो, नाही तर मग काय असो. ते स्किल नाही. हा, अरे स्किलचा भाग आहे हा, कम्युनिकेशन स्किल. हा, पण हो, घरी घेऊन जावा. हा, पण्या कोण दाखवत? कोण? प्रणव खराडे कुठे रे? एकाशे. हा, तो चेक्सवाला बघा. हे बघा, हे डोळे भरून बघ. ओके, जाऊ दे, काय बोलायचं नाही. आजच्या शोचं जॅकेट त्याने घेऊन दिले मला 36,000. मजा गेली. मला म्हणला पुढच्या शोला 2 मिनिटं सांगू ना. हो, बिनधास्त.
विचारायला लागतं अहो. अहो, बिनधास्त. म्हणलं पुढच्या शोला तो म्हणलं तो कधीच खर्च करत नाही कोणावर, म्हणजे पुरुष जातीवर कधीच खर्च करत नाही. तर त्याला म्हणलं पुढच्या शोला तू मला कपडे घेशील का, म्हणलं घेईल. मग मी आपलं ठरवलं, प्लॅन असतो आपला की ओके ठीक आहे, पण 7,000च्या पुढं गेलं 4च्या तर रुपया देणार नाही आपल्याला. सो आपली लाईन 3.5ची. सो मग मी काय केलं, एक जॅकेट घेतलं 2,000चं आणि खोडी घेतली आणि पण्याला म्हणलं पण्या एक 3600 रुपये झालेत आपले टॅक्स वगैरे लागून. तर म्हणलं अरे सौर्या माझा UPI खराब आहे. आता खरेदी तर केलेलं, क्रेडिट कार्डवर घेतोस का, म्हणलं अरे तू तिकडं झोपलाय क्रेडिट कार्डवर कसं करणार. थांब म्हणला झालाय माझं UPI चालू. म्हणलं मी म्हणलं शोमध्ये सांगेन सगळं. म्हणलं UPI झाला चालू, पेमेंट केलं. सो आज तरी त्याला मी बघतो, कारण त्याच्याच घातलेलं आहे आपण. सो जास्त काय हां अजून काय दुःख होतं ह्याला मी दुःख समजत नाही अजून. बर 90s किडना लय मारल्यात घरातले. आताच्या नवीन पोरांना हात लावत नाही. नवीन बरं हा जेन झी मध्ये मार नाही खाल्ला तुम्ही? हा मग या की स्टेजवर खाल्लं काय न ग. आय 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 या इथे हे मार खाल्लाय तू? खाल्लाय. कसल्या प्रकारचा? हॅलो हा हॅलो सर, आता मार खाल्लाय म्हणजे आता कसं आहे की नडग्या पण सडकल्यात आणि सर लय लय करून झाडून लय मार खाल्लाय. मी तर स्वतःहून सांगतो. कोणी खाल्लाय झाडून मार? ओके ओके, झाडून नडग्यावर मार कुणी खाल्लाय? नडगी कळतं, नडगी ह्याला म्हणतात नडगी, पुढचा बोन. ओके, आईच मारते झाडून मोस्टली. हा तुम्हाला कसं मारलं? अरे उचलून फेकत होता आम्हाला तर. आणि वर त्यांनी रडा लागलास तर परत मारतो म्हणून परत मारायचे पप्पा. हा, रडता पण येत नव्हतं आणि सांगता पण येत नव्हतं. कुठं सुजलंय कुठं वासरलंय कळत नसेल. तो भागच नव्हता सुजलं बिजलं. रडायचं पहिला बंद करायचं आणि दुखत तर असायचं, त्यामुळे काही करता येत नसायचं. असं हाणलंय तुला कधी उचलून बिचलून? घरच्यांनी नाही, मास्तरने मारले. मास उचलून म्हणजे लय बेकार मारत मास्तर आमचं. तुम्हाला? अरे जाऊ दे आता. 90s किड ना माहिती माझं ऐकशील ना तुझं, असं त्याला म्हणायचं होतं. असं ती हिरवी काठी असते माहिती आहे का, नाही ठिकाणी मारल्यात. आता उगाच सांगण्यात अर्थ नाही. तिथं असं एक्सप्रेस करता येत नव्हतं कुठं दुखत होतं ते, वर्गात मुली असल्यामुळं. पण लय बेकार मार खाल्ला 90s किडने. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय न करताच मारायची तुम्हाला? अरे 90s किड मध्ये तर एवढं दंगा मस्ती असायचे. मी तर आम्ही वर्गात कधी नसायचो, म्हणजे असायचो, घरातले पण बघणार आहेत. हा. लवकर समजलं तुम्हाला. हा. ती तुम्ही जे कांड केले ना, आम्ही पण शाळा चुकून पवायला वगैरे गेलो होतो. आम्ही तर फार बेकार सीन केलेत. आणि एवढं मार खाल्लाय ना घरातल्यांचा, की घरातल्यांचा तर खाल्लाय. पहिला शाळेत मारायचे, नंतर शाळेतले घरातल्यांना बोलवायचे, घरातले पण शाळेत तुडवायचे. तो भाग वेगळा. एक मिनिट परत सांग जरा. म्हणजे घरातली हाणायची, पहिला मास्तर हाणायचा आणि मास्तर सांगायचा असं असं कांड केलाय. मग घरी हाणायची आणि परत घरातली शाळेतून शाळेत हाणायची. शाळेत हाणायचे ते हाणायचे, परत म्हणायचे घरात ते दाखवतो, तिथं आणि फाटायची घरला जायला. क्वाईट वायलंट फॅमिली. वायलेंट. मग नंतर मारल्यानंतर काय एक बिस्किट पोडा दिला की आपण शांत. सेटलमेंट जागेवरती. आणि मग अशा काय सगळ्यात वर्स्ट काय कारण आहे ज्यासाठी मार खाल्लाय, की बाबा हिथं मी मार खाणं डिझर्वच करत होतो? डिझर्व करत होतो म्हणजे एकदा मी हॉस्टेल लाईफ मध्ये जगलेलो. हॉस्टेलमध्ये होतो मी शाळेला. आणि हॉस्टेलमध्ये आम्ही काय करायचो, रात्री जे आमचे मित्र झोपतात, आम्ही रात्री 4 वाजता म्हणजे रात्री उठायचो सगळे झोपल्यानंतर. ते जे चटाई असते झोपलेले, त्यांना वरच्या 4थ्या मजल्यावरनं ग्राउंडवर नेऊन ठेवायचो आणि यायचो आम्ही तसंच. आणि असं 4-5 वेळा केलं. ही खरं बोलती तू? हा. ए थांबा रे. चटईवर झोपला एक जण. हा. त्याला गुंडाळा. हा गुंडाळायचं नाही, मग चारी बाजूला 4 जण पकडायचं. गुंडाळलं की तो उठणार ना. 4 जण धरायचं त्याला. 4थ्या मध्ये आम्ही, आमचा फ्लोर 4थ्या मधला होता. 4थ्या मजल्यावर आम्ही खाली ग्राउंडवर यायचो. ग्राउंडवर सोडायचो आणि वरती जायचो. त्यात मजा काय येते पण नक्की? मजा तो सकाळी उठल्यानंतर त्याला कळायचं ना, अरे खाली कसं काय आलोय आपण. मग ते रडत वरती यायचं. मग त्याला पहिल्यांदा तर असं वाटलं की बाबा हॉस्टेलमध्ये भूत आहे का काय, पण आम्ही सांगितलं नव्हतं. मग नंतर त्याचा इश्यू जास्त झाला, पण आम्ही लगेच करायचं नाही. 15-15 दिवसाचा गॅप करून करायचो. टिप्स घ्या तुम्ही, टिप्स घ्या. साहेब तुम्ही खुर्चीवर बसा, तुम्ही डिझर्व करता, बसा साहेब. तुमच्या पुढे आम्ही काहीच नाही आहो. तुम्हाला म्हणलं ना पुरुषाला चीप थ्रिल मध्ये लय मजा येते.
आणि तुम्हाला खरं सांगू का, ज्याला ग्राउंडवर नेऊन ठेवला ना त्याला बी माझ्या येत असणार, ते सांगणार नाही. हा. आणि त्याला निम्म्यात जाग जरी आली की नाही नेहतानी तरी ती झोपायची ऍक्टिंग करणार. त्याला वाटत असणार माझा दोस्त खुश आहेत ना, बास. हे एवढं घाण नाही, ह्याच्यापेक्षा घाण काहीतरी केलंय तुम्ही. मग गप नाही झालं नाही नाही मग होईल जपून होऊन द्या, काय विषय नाही. हा. हा. त्याच्यापेक्षा घाण मग मित्राचा मॅटर गावलेला, हा. माझ्यामुळेच गावलेला. म्हणजे नाही मित्राचा मॅटर गावला नव्हता, त्याचा मॅटर गावला म्हणून मी माझा मॅटर उघड केला होता, त्याच्यामुळे लय मार खाल्लेला. मजा येते ना तुला? हा. थांबशील ना? हा. थोडं अश्लील नाही ना काय? असलेलं काय नाही, एलॅबरेट करा थोडस. एकदम बारीक. हा. काय झालं होतं, माझा मित्र होता तिथं हॉस्टेलला, आणि आम्ही हॉस्टेलला असल्यामुळं आमच्या 15 दिवसानंतर ना एकदा चोरी वगैरे कुठं जर झाली तर सगळ्यांच्या पेट्या चेक करायच्या. तर त्या कपाट असायचे, छोट्या छोट्या पेट्या असायच्या हॉस्टेल लाईफ मध्ये. मग त्याला चेकिंग म्हणायचो आम्ही, धाड पडती. धाड पडती. आणि मग मला माहित नव्हतं की माझ्या मित्रानं त्याला ज्याला लव्ह लेटर द्यायचं होतं तेव्हा लेटर असायचे ना. बघा ह्यो सिग्मा मेल किती कोमल आहे. आमच्या गत हाय का पिढी लव्ह लेटर. मग ते लव्ह लेटर लिहून तो माझ्या पेटीमध्ये ठेवलेला, बेस्ट फ्रेंड होता ना. आणि तो होता, जाऊ दे त्याचं लग्न झालंय, सरांचा मुलगा होता तो माझ्या, आणि तो माझा बेस्ट फ्रेंड होता. बर. आणि तो आला होता रात्री झोपायला, तर त्यानं जिला द्यायचं होतं तिच्यासाठी लेटर लिहिला आणि तो माझ्या पेटीमध्ये टाकून सकाळी कॉलेजला गेला. आणि दुसऱ्या दिवशी द्यायचं होतं त्याला, आणि ते माझ्या पण लक्षात नव्हतं की ते माझ्या पेटीमध्ये टाकलाय त्यानं. आणि मग रात्री धाड पडली, सगळे आले, माझ्या लक्षात नाही, आणि गावल्या ना माझ्या ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या. मग मी पहिला कोम्यात होतो, आईला हा का विषय झाला, माझी जागा तर वेगळी आहे, हे तर कसं काय आलं. मग नंतर कळालं मला की बाबा त्याचं आहेत. मग असं कसं असतं, लाईन असते पूर्ण. मग ते चेकिंग करत करत गेले, माझ्या चिठ्ठ्या काढून समोर ठेवले, ह्याच्या पेटीतनं हे गावले. मग चटई माझी तिथपर्यंतच होती. मग मी काय केलं, जो माझ्याकडे ज्या चिठ्ठ्या होत्या, जे मला कोणी दिलं होतं, त्यांच्या चिठ्ठ्या तिथं ठेवल्या आणि त्याची चिठ्ठी लपून ठेवली, कारण की तो सरांचा मुलगा होता ना. आपल्या मित्राला वाचवायचा आनंद वेगळा असतोय, कारण की त्याची बदनामी झाली असती तर लय झाले. तवा एवढा धुतलेला मला अजून आठवतंय. अजून आठवतंय म्हणताना त्या वेदना त्याला ज्या झलकल्या ना त्याच्या बोलण्यात. हॉस्टेलला म्हणजे हॉस्टेलवर राहिलाय, किती लोक हॉस्टेलला राहिलेत? हा, तुमच्याकडे काय स्टोरी आहेत रे गाड्यांनो. आणि एकदा सह्यापेक्षा पण बेकार कधी मार खाल्लेला, आम्ही एकदा नारळ चोरा गेलो होतो कुठं? हॉस्टेलमध्येच. बर. हॉस्टेलमध्ये जे झाडं असतात ना, आम्ही काय तर तुफानी करायचं म्हणून उगाच असंच नाही का मजा करायला. रात्री म्हटलं आता काय गावलोय, चटई बिटाई घेऊन मार खाल्लाय, म्हटलं दुसरं काहीतरी करू. येस, बरोबर आहे. हा. मग आम्ही, तुमच्या लाईफमध्ये कसं पण आहे तसं आमच्याकडे पण एक मित्र आहे माझा, संख्या म्हणून. हा. तो असतोच काय माझ्यासोबत. हा. मग त्याला पण घेतलो, 4 जण होतो आम्ही, 3 जण होतो, नाही 4 जण होतो. संख्या म्हणला की नारळ झाडावर मी चढणार. म्हटलं, ठीक, तुला चढा येतं का? हा म्हटला मला जमतंय. मी एकदा चढलेलो. ठीक आहे म्हटलं चढ. तो चढला वरती चढला, त्यानं 2 नारळ काढली. तोपर्यंत वॉचमॅनला आला आमच्या डाऊट, काहीतरी चालू आहे. तो काठी घेऊन शिट्ट्या मारत आला. तो त्याने शिट्ट्या मारल्या नसते तर गावलो असतो आम्ही, पण त्याने शिट्ट्या मारला त्यामुळे आम्ही सावध झालो. आम्ही शाळेच्या पलीकडं एक भिंत होती, त्या भिंतीच्या मागे लपलो. पण संख्याचा झाला गेम, तो वरतीच. मग काय सिच्युएशन काय झालं? थोडं सिच्युएशन असं झालं की तो वॉचमॅन बरोबर त्या नारळाच्या झाडाखालीच थांबला. आणि संख्याचे नारळ सुजवले. मग संख्याला आम्ही भिंती पलीकडून आम्ही दिसत होतो आणि खाली फक्त वॉचमॅन दिसत होता. इमेजिन करा, थांबा. नारळाचं झाड आहे, असं धरलंय, पल्याड त्याला आपला देश दिसतोय, शिकडं त्याला पाकिस्तान दिसायलाय. तो आमच्याकडे बघतोय आणि सांगतो की माझी ग्रीप सुटायला लागल्या, आता वाट लागणार आहे. आणि आम्ही त्याला बोलून सांगतो की आमचं नाव सांगायचं नाही. आणि वॉचमॅनला हिकडं तिकडं जाणार तोपर्यंत संख्याचा हात थोडासा सुटला. तो काय सर करून खाली आला का नाही, वॉचमॅनच्या जवळ येऊन पडला. त्याचा हातपाय ते नाही घासलेला असतं ना, ते तर वेगळंच. पण त्यानं पहिलाच सांगितलं कोण कोण होतं आम्ही, कारण की मला एकट्याला नाही तिथं खाली आला काय. हा, नाही त्याला वाटलं की बाबा आपण जोरात पडणार नाही काय, तो पहिला माझंच नाव घेतला की पक्या पडतोय. हा, असं नाव घेतलं. हा,
मग पहिला मी गावलेलोच. आता आम्ही म्हटलं दोघं जण मार खाणार नाही. मग मी म्हटलं आता मी गावलं. मी म्हटलं शुभ्या धर त्याला पडतंय ते. मग शुभ्या बोंबाला माझ्या नावानं. मग वॉचमॅन पकडला आम्हाला. रात्री तो सोडना. अहो म्हटलं सकाळी येतो आम्ही मार खायला. नाही आता सोडा. तर त्यानं लावला तिथं सरांना आमच्या खाली फोन. तो वॉर्डन जो होता आमचा तो लय मारत होतो. पण तो जो आला सगळी झोपलेलीत खरं आम्हाला झोप काय लागू दिलं नाही. लय मारलं. संख्याला तर त्याच नराच्या खाली लय हाणला तो. असं म्हण की तुझा हात वारेन डायलॉग मॅच झाला नाही. लय तुडवलं. म्हणजे तिथे खाली झाड होतं ना, झाडात घालून मारला मोकळ्यात असं हाणला. म्हणायचं होतं. हा मोकळाच हाणला. आणि एकदा तरी त्यानं फुगा चोरलेला म्हणून मार खाल्लेला त्यानं. म्हणजे जे आमच्या तिथं चोऱ्या का करायचा? नाही चोरी असं कधी आम्ही चोरी बिरी केली नाही. मजासाठी. मजासाठी. आणि असं कधी आम्ही काही उचललंय किंवा असं कधी आपलं नावाला अशातला काय भाग नव्हता. फक्त फुगा काय चोरण्याची गोष्ट आहे. आम्ही फक्त फुगवायला मजा करायला ते म्हणताना. आणि गावला तो संख्याच गावला. तेव्हा पण संख्याच मी एकटा नाही मार खाणार. पुढं काय झालं? बळ माझं नाव घेतलं त्यानं. मी म्हटलं आई शपथ मी नाही घेतला. माझं सगळे केस चेक करा. तरी पण मारला मला. तू कोणाचं नाव घेतलं? मी नाव घेतलं. म्हटलं शुभ्या म्हटला पाया पडालता. आता ह्या वेळेस माझं नाव घेऊन तो लांबनच पाया पडालता. मला दिसालतं. म्हटलं आता राहू दे आम्ही मार खायला त्याला कशाला उगाच असं. आणि त्याच्यापेक्षा पण डेंजर किस्सा आम्ही जेव्हा 10वीला आलो. थांबा, पहिल्यांदा म्हणला डेंजर असं काय केलं? एवढंच डेंजर. पुरुष जसा खुलतो कांद्याची एक साल बाजूला. त्याच्यापेक्षा डेंजर म्हणजे आम्ही 10वीला होतो. आणि आम्ही खेळायला गेलो होतो. आणि तिथं प्रार्थनाचा टाइम असतो संध्याकाळी अभ्यासला बसायच्या अगोदर. आणि प्रार्थनाला काय आम्ही पोचलो नाही. त्यामुळं आम्हाला काय सांगितलं होतं, तुम्हाला एक वेळचं जेवण मिळणार नाही आणि अभ्यासाला उभा राहायचं अभ्यासाला. अभ्यासच्या टायमिंगला 2 तासाचा अभ्यासाचा टाइम असतोय. एकतर उपाशी होतो त्यामुळे उभा केलं. त्यामुळे लय राग आला. आणि आम्ही होतो 6 जण. म्हटलं आता काय सुट्टी नाही. आता ह्यांना दाखवायचंच आपण काय आहे. सगळे झोपले. मग आम्ही परत बाहेर. सगळे झोपल्यानंतर आम्ही चक्क भोजनघराच्या वरच्या खापऱ्या काढून खालचं जेवढं जेवण आहे तेवढं सगळं बाहेर काढून त्याच मंदिरावरती बसून जेवलो होतो रात्री 2 वाजता. मी कौलं काढली हा आणि आत उतरला. हा तू मनी हाईस्ट बघितली का? नाही. हा बघितली. प्रोफेसर तुमच्याने इन्स्पायर झालेला आहे. नाही प्रोफेसर जर कौलं काढणं लय अवघड असतं माहितीये का? नाही प्रोफेसर जर आमच्या हॉस्टेलमध्ये शिकला असता ना तो डबल सिरीज काढला असता त्याच्यापेक्षा. अजून आहे काय? अजून लय काय पण जाऊ दे. बाकीच्यांना पण संधी मिळाली पाहिजे नाहीतर मिळणार नाही. आता मला सांग तुझं आहे का एवढं मोठं दुःख? मी एकच सांगतो त्यांच्यात मी एक समदुःखी आहे. सर आमचं मास्तर पण लय मारायचं. असंच आमचं मास्तर पण ना असं हातावर नाही मारणार. असं फाळ्याकडे उभारणार. असं हात लाव म्हणणार. मागं सडकणार. मग असंच भीती म्हणत आमचा एक मित्र आहे त्याचं नाव नाही घेत. तो 8 टावेल गुंडाळून आला आणि वर ट्रॅक पॅन्ट घालून क्लासला आला. आणि बाबा मास्तर मारतय म्हणून. आणि असं टेबल नव्हते असेच सरळ बसले होतो आम्ही मांड्या कसली घालून. भारी आयडिया ही. अरे कसली भारी आयडिया आहे. लागलं का त्याला? थांबा. मग असं थांबतो. मग असं मांड्या घालून सगळे बसले होते. मास्तर शिकवत होता. मग त्यानंतर झालं मागून एक आमचं मित्र आहे ते म्हणला त्याने असं टावेलवर काढलं. मास्तरने डायपर घातलं मला. आणि त्यातल्या त्यात त्या एकट्यानेच नव्हतं घातलं. एक त्याबरोबर 4-5 जणांचा 5-6 जणांचा ग्रुप जो रेग्युलर मार खात होता त्या सगळ्यांनी घातलं होतं. आणि तो म्हणला माझी एकटीचीच का घालू मी सगळी इज्जत मान. ते सगळ्यांची नावं घेतली होती. आणि मास्तरनी सगळ्यांना तसंच टावेल गुंडाळून उभा केलं समोर. आयला तुम्हाला आयडिया कशा सुचतात रे ह्या? परिस्थिती बिकट, पुरुष तिकट, डेंजर विषय तो काय बी काढतो. आम्हाला चड्डीवर रॅम्प वॉक करताना गावलेलो आम्ही. हे रॅप बॅटल चालू झालेली आहे. हे आता बॅटल चालू झाली. हा काय विषय होता तो? आम्हाला भोजनगृह धुवायला सांगितलं होतं. आमचा ग्रुप होता. आणि आम्ही भोजनगृह धुतलं. पण आम्ही नाही काय त्याच्यावर घसरून जायचं झोपून असं चालू होतं आमचं. आणि आमचे सर होते. आणि आम्हाला माहित नव्हतं की सर खिडकीतून बघतायत. आणि ते त्यावेळेला ते फेमस गाणं होतं जलवा. ते प्रियंका चोप्राचं.
त्यात चालू झाला आमचा संख्या म्हटला की रॅम्प वॉक करून बघायचं आपण. आणि सगळे लाईनीला पोरं पोरंच? हा पोरंच. आणि आम्ही लिटरली चड्डीवर होतो फक्त. हां हां आणि सर तिथनं बघतात आम्हाला माहित नव्हतं. आणि सगळेजण आम्ही जलवा गाणं म्हणत एक रॅम्प वॉक करून असं ऍक्शन बिक्शन देऊन आपलं नाही का. सरांनी तिथं काय बोललं नाही, त्यांनी बघितलं वगैरे असं काय सांगितलं नाही. वर्गात आल्यानंतर सगळ्या मुली होत्या आणि आम्हाला एकेकांना नावं घेऊन उभा केलं. संख्या, पक्या, शुभ्या, ही दीपिका पादुकोण, ती प्रियंका चोप्रा. अरे रॅम्प वॉक करताय तुम्ही असं म्हणून पोरी एवढ्या हसल्या. आम्हाला वर्ग संपूसपर्यंत काय चेहरावरती करून बघितला नाही आम्ही कोणाकडे. मग कसं 10वीत पटेल रे सांग बरं. नाही आमचं एवढं हे झालं होतं सगळ्यांचं की आमच्या ग्रुपमध्ये की सर म्हटलेले की तुम्ही काही करू शकणार नाही, म्हणजे हॉस्टेलमधले तुम्ही काय करू शकणार नाही. पण मी सांगतो तुम्हाला 10वी मध्ये शुभम पाटील माझा मित्र पहिला नंबरला हॉस्टेलला, मी दुसरा नंबर आहे, की आपल्यासोबत आहे. चॅलेंजची गोष्ट होती त्यामुळे करायला लागलं, नाहीतर मग अवघड होतं सगळं. चॅलेंज दिल्यानंतर मग म्हटला पाटलाचा आपण कमी नाही. गाव कोणतं? इचलकरंजी. येतोय आम्ही शो करायला. ओके, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. दोघांनी माहोल सेट केलेला आहे. थँक्यू सो मच. तुमचं पाय धरायला पाहिजे तो आम्ही दोघांचं. ही पण टेक्निक थोडीशी मला इनोव्हेटिव्ह वाटली नाही का, की टॉवेल घालून जाणं आणि म्हणजे मार वाचणं. म्हणजे आम्ही केलेलं आहे, आम्ही वहीचा पुष्ट असतो माहिती ना तो ठेवलेला, पण टॉवेल म्हणजे प्रोमॅक्स. मराठी शाळेत कोण शिकलंय? ओके, सेम इंग्लिश. ओके ठीक आहे, इंग्लिश मिडियम ठीक आहे. मराठी शाळेत शिकलेला कोणाला पुढे यायचं आहे का? मराठी शाळेत शिकलं असं एकमेकांकडे नाही बघायचं, ज्याला येत असेल तर या, नाहीतर माझ्याकडे आहे बरोबर कोणाला घ्यायचं. येस या. सेम इंग्लिश कोण यायचं आहे? या. इंग्लिश मिडियम या. डेअरिंग केलं बरं का या नाही या. दोघं आली तरी चालतं या. मराठीमधल्या अजून कोणाला यायचं आहे का रे? या की. सेमीमधल्या अजून कोणाला यायचं आहे का? सेमी अरे हात दिसा ना. हा या की. तुम्ही सेमी इंग्लिश आहे ना, तुम्ही यामध्ये. तुम्ही आता तू इंग्लिशसाठी हात वर केला तू. हां इंग्लिश थांबा. मराठी सेम इंग्लिश या. ठीक. एक प्रश्न आहे, त्या प्रश्नांची तिघांनी घ्या थांबा उत्तर द्यायची. मराठी मीडियमवाल्यांसाठी पहिला प्रश्न आहे, तुमचं शालेय शिक्षण कसं झालं? थांब खाली बसून बोलायला अलाउड नाही. पुढे ये, भारी पंचमार टाळ्या मिळव. काय म्हणला तो आधी? मी लय घाण बोलणार आहे, लय घाण. त्यो बी हित तू बी हित, काय फरक आहे? काय आहे? आमचं 150 रुपयात पुढच्या वर्गात आम्हाला ढकलायची, भरा नाही तर नका भरू. माहितीये का? खरं होतं. मराठी शाळा आता होते, बाजू नाही मला कोण घ्यायची. हा कसं होतं शालेय जीवन? 10वी होईपर्यंत काय समजलंच नाही शाळेत काय केलं तर. म्हणजे असं काय केलं की कळलंच नाही? म्हणजे एकतर 5वी ते 10वी बॉयची शाळा होती फक्त. हा, त्याच्यामुळं काही करा काही हेच नव्हतं. काही करा काय मार खाल्ला तरी मुलीच नाही तर क्लासमध्ये. किती मारला मास्तरनं कुठेही हाणला तरी. मग काही करा. ओके ठीक. हा सर मी लय कुत्र्यागत मार खाल्लाय. मार तर खाल्लेलाच आहे. हा त्यातला एक किस्सा सांगतो तुम्हाला. हा 7वीला होतो, आपली जिल्हा परिषद शाळा खाली सतरंजा टाकलेल्या. शाळेत बसलोय आम्ही, प्रार्थना वगैरे झाली. प्रार्थना होऊन सगळी पोरं नाही का पळत जाते, ती आपल्या वर्गातली सगळी पोरं पळत गेली. आणि आम्ही पहिलं सगळी पोरं अशी मिक्स बसलेली असायची. माझ्या पुढे एक पोरगी होती, आता नाव नाही सांगायचं मला तिला. लग्न वगैरे झालंय, दोघांचं झालंय, काय अडचण नाही. तिचा दुसऱ्या बर ना, असंच ना. हा मग वरती चिमण्यांची घरटं, पत्र्याची आपली शाळा, त्यात काट्या नसत्या, काट्या बोराटीच्या काट्या, त्यानं घर बनवलेलं चिमणीनं. आणि ती चिमणीचे काट्याचं घरटं खाली पडलं आणि पोरगी आली. आणि पोरींची तुम्हाला स्टाईल माहिती आहे, फ्रॉक वरती पोरी आणि आम्ही पोरं. मी जाऊन पहिल्यांदाच बसलेलो आणि ती
ती काटेरी खाली पडलं होतं. ती आली, मी ते खाली टाकलं. आणि पोरींची स्टाईल तुम्हाला माहिती आहे, हा फ्रॉक खाली करायचा आणि जोरात उडी मारून बसायचं. हा सर ती पोरगी खाली बसल्यानंतर ज्या स्पीडनं बसली त्या स्पीडनं परत उठली. घरट्यामध्ये अंडी होती का? नाही ना, अंडी नव्हती, बोराटीच्या काट्या. सर मास्तरना असा कुत्र्यागत मारला. अजून बी मास्तर बघितलं की लय आठवण होती. तिनं काय बोलली का नाही ती? नाही तिनं काय नाही, परत तिनं घरी जाऊन नाव सांगितलं, घरी कुत्र्यागत हाणला. लय तिच्या मारला. का तुझ्या? माझ्या घरच्यांनी. हा. तिच्या घरच्यांनी नाही. परत कधी बोलणं झालं का शाळेत तुमचं? परत नाही शाळेत. ख्या टक्करचा केलंय का सेमी इंग्लिश मध्ये काय? भारतातली पहिली मुलींची शाळा, तिची कात्रजची ब्रांच, तिथे होते मी. हा 1ली ते 7वी फक्त मुली, यांच्यासारखंच हा. मराठी मीडियम. हा त्याच्यानंतर जे काही सेमी इंग्लिश झालं त्याच्यामुळे आम्ही अशा होताच. हा. ना धड मराठी ना धड इंग्लिश. आजही दोन्ही भाषा नीट बोलता येत नाही. सेमी इंग्लिश मुळे मी पण सेमी इंग्लिशचाच प्रोडक्ट आहे. त्यातल्या त्यात पु ल देशपांडे वाचलेत, त्यामुळे हा पुण्यात तरुण जातोय, पुण्याचे असूनही. हा. अदरवाईज हकललंच असतं पुण्यातनं. इंग्लिश मीडियम तुम्ही आता काय असं चमकदार काय झालेलं? मी ॲक्च्युली आधी इंग्लिश मिडियमला होतो 7th आणि त्यानंतर सेमी इंग्लिशला होतो. हा प्रवास खूप इंटरेस्टिंग होता, सांगा. मग आमचं ॲक्च्युली 8th क्लासमध्ये शेवटची ॲन्युअल गॅदरिंग असते. मग तरी आता म्हणलं बाबा लास्ट इयर आहे 8th, तर गॅदरिंगमध्ये डान्समध्ये ते भाग घ्यावा. त्यावेळी डान्स केला, प्रॅक्टिस झाली नाही, काही नाही. तर मग सरांना म्हणलं सर मी काही येत नाही, काही नाही. सर म्हणले अरे असं करू नको म्हणे, कशी प्रॅक्टिस केली असेल तशी करून ये. गेलो, त्यावेळेस पूर्ण इज्जत गेली सगळी. आणि पुन्हा नंतर लास्ट एक 9th गेल्यावर वापस चान्स भेटला लास्ट, हां की बाबा म्हणे आता तुम्ही वापस 10thला जाणार आहे, तर जे 9th स्टँडर्डचे आहेत त्यांना एकदा लास्ट चान्स देणार आम्ही. मग त्यावेळेस पूर्ण प्रॅक्टिस केली, सगळं केलं, सगळा डान्स चांगला केला. आणि तेव्हापासून जेवढे सगळे मुली होते सगळे डान्सर म्हणायला लागलेत. म्हणजे जे बोलत नव्हते तेही सगळे बोलतात आता. तुझ्यावर काय हा, कुठल्या गाण्यावर डान्स केलता? मी झिंगाट. नागराज मंजुळांना रॉयल्टी दिली का काय तुम्ही? नाही नाही. आणि त्याच्या आधी मैं तेरा हिरोवर केला होता. कुठला? मैं तेरा हिरो. मैं हूं तेरा हिरो. हा. ओके ठीक आहे ठीक आहे. कॉपीराईट पडतं नाही तर मी लावून त्याला सांगितलं असतं. हां ट्रॉमटायझिंग होती शाळा CBSEची. किस्से असे इंग्लिश मिडियम आहे समजून घ्या. हां 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 किस्से असं काही करायलाच भेटलं ना. डबा सांडले का पॅरेंट्सला बोलवायची ते. आमच्या शाळेत आम्ही हागलो म्हटलं तरी बाबा याची साफ करायची. हा सांग प्लीज. एकदा फक्त डबा सांडलेला, पॅरेंट्सला बोलवलं, मम्मीला बोलवलं, वरून वाढून सांगते काय हां. अक्षर घाणेरडं, क्लासमध्ये हात धुतो, हां. कपडे फाटलेले. हां. हिला काय करायचं कपडे फाटले तर? मी काय केलंय का? काम डाऊन काउंट डाऊन. एवढं असं करायला काय भेटलं नाही, कारण भीतीदायक माहोल होता ना. हां. डेअरिंग पण नाही तुमच्या मारायला 90s बिरायची का? सारखी. भीती वाटायची मारायला. अरे त्यांना नाही मारायचं. अरे तुम्हाला मारलंय का त्यांनी? अरे ही काय पिढी आहे? मारलंय का त्यांनी कधी? नाही नाही, त्यांच्यात पण तेवढी डेअरिंग नव्हती ना. हा ओके. दे मग त्यांना. काय वाटते कुठल्या पिढीनं सगळ्यात जास्त सहन केलेले? लाका ह्यांच्या घरट्याला तुम्ही वोट दिलं वय? थांबा ह्यांना सांगा. मी 7वीला हॉस्टेलला होतो. त्यावेळेस ते आपलं मनोरंजन म्हणून नोट यायची त्या पुड्यामध्ये, 5 रुपयाच्या पुड्यामध्ये तर नोटा. हा 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 तर माझ्याकडे एक 100 रुपयाची फाटकी नोट होती, 2 तुकडे झालेली. आम्ही दोघं जण होतो, क्लासमेट आणि एक 10वीचा मुलगा होता आमच्यासोबत. तर ते 100च्या नोटमध्ये जेवढं फाटलेलं आहे ते मनोरंजनचा घालून त्याच्यात चिपकवला 100च्या नोटेत. हा आणि ते एक असं हॉस्टेलच्या बाजूला म्हाताऱ्याचं दुकान होतं, त्याला अशी घडी करून मुली कशा ठेवत्या पर्समध्ये नोट, हा. त्या टाईपमध्ये नेऊन दिली त्याला. तुला कसं कळलं कशा ठेवतात? मी आईचं पाहिलेलं घरी. हा ओके. कम बॅक येस.
तर मग ते म्हातारा होतं म्हणून आम्ही डेली जायचो हॉस्टेलमध्ये ज्या बाजूला असते तर म्हटलं हे काही उघडून बघणार नाही. आम्ही 50-60 रुपयाचं फरसाण गिरसाण घेतलं खायला पूर्ण. ते म्हणे थोडे पैसे राहिले ते 4 वाजता ये म्हणे न्यायला. आम्ही दोघं जण डबल 4 वाजता त्याच्याकडे पैसे आणायला गेलो. त्यानं दुकानच्या समोरच गच्चीला पकडलं आमच्या सरकडे घेऊन आलो हॉस्टेलच्या. मग काय घरी फोन केला, तसं ते PVC पाईप असतं ना आपलं प्लंबिंगचा, त्यानं रफ लोखंडाचं? नाही फायबरचा. त्यानं हॉस्टेलच्या सरनं रफ हाणला एकदम की बस 2-3 दिवस बसताच येत नव्हता. असं पोटाव सोपावं लागायचं. उतानं. उतानं. ठीक आहे, आता काय सगळ्यांचंच. पण परत एकदा विचारतो, कोणी जास्त सहन केलेलं सांगा बरं. आय डिसएग्री. सगळ्यात जास्त सहन केलेलं आहे ह्या जेनझी लोकांनी. ह्यांना शाळा जगूनच दिली नाही. हा मुद्दा ऍड करा. येस, माईक दे त्यांना. हा माईक कर. एकच मिनिट. येस आहे काय? हां बोला. तुमच्या सगळ्यांचे तर मुद्दे ऐकून घेतले, पण मी ज्या शाळेत होतो मुद्दा असा होता की 1ली ते 5वी वेगळ्या शाळेत होतो आणि शाळेत जात नसल्यामुळे चुलत्यांनी मला टाकलं इंग्लिश मिडियमला. जातो का? बसवाली शाळा. म्हणलं होय जातो. मग इंग्लिश मिडियम मध्ये टाकलं, बसनं जायला लागलो. पण इंग्लिश मिडियम मध्ये तर काही रिझल्ट आला नाही तसा म्हणावं तसा माझा. मग बळजबरीनं त्या शाळेतनं रेग्युलर शाळेत जायला लागलो. म्हणून त्या शाळेतून काढलं आणि 5वीला मराठी मिडियम शाळेमध्ये घातलं. शाळेचं नाव घेत नाही, पण त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण असं होतं की आई ज्या शाळेत होती त्याच शाळेत मी शिकायलो होतो. म्हणून यांच्यासारखे कधी काय कांड करता आले नाहीत, कुटाणे करता आले नाहीत, काहीच नाही. दुःख समजलं का गाड्याचं? थोडं. पण तुला मी सांगू का, ज्यांचे आई वडील शिक्षक आहेत ना, त्यांच्या एवढी डॅम्बिस पोरं कोणच नसतात. नाही हो, नाही सर. दाद्या अफवा सगळी. दाद्या किती लोक ऍग्री करतात. हा शिक्षक कुणाला बी मारल, स्वतःच्या पोराला मारल. सर त्याच्या मागचं एक कुटाणा सांगतो, त्याच्या मागचं एक मजा सांगतो. मी आणि माझे भाऊ एकाच शाळेत, पण भाऊ पास झाला आणि त्याच्यानंतर मी शाळेत ऍडमिशन घेतलं. आता हा भावाने सांगितलेला मुद्दा आहे आणि आईने पण हा एक्सेप्ट केलेला आहे. भाऊ ज्या इयत्तेत होता त्या इयत्तेत ऑफ लेक्चर होतं आणि आई बुलेटिन म्हणून इकडं आईला पण ऑफ लेक्चर होतं म्हणून आई राऊंड घेत होती. दादा जो वर्गात होता तो वर्ग खूप गोंधळ घाला होता, म्हणून आई त्या वर्गाकडे गेली की कोण गोंधळ घालते. दादा तर आमचा शांत बसलेला होता, पण सगळे गोंधळ घालत होते. आता पोरांना शांत करायचं म्हणून करायचं काय? आई वर्गात गेली, गप गेली, दादाला हाणला. सगळे पोरं शांत बसले आणि आईने वर्गाच्या बाहेर निघून आली. सगळे पोरं टेन्शन मध्ये की बाबा ही तर शांत बसला होता आणि मॅडमनी स्वतःच्याच पोराला कसं काय मारलं. आता तुम्ही म्हणताय की सगळ्यात डॅम्बिस पोरं. तू लहान भाऊ आहेस काय? हा, मोठ्यांबर असंच होता. अरे असं आम्ही बी खाल्लाय की. पण मी तवा नव्हतं ना, मी जर असलो तर मीच माझा खाल्ला असता. मग तू नाव तेच सांगितलं, मोठ्यांबर असंच होतं. देवानं पण त्याला देता त्यावेळी ठेवला आणि तो काय बोलला पण नसेल. नाही, काय बोलला नाही, असंच होतं. कारण त्याला माहिती होतं कारण काय ते. ओके ठीक आहे, तुझा मुद्दा व्हॅलिड नाहीये. कारण मी माझे असे मित्र बघितले जे शिक्षकांचे पोरं होती, पण लय डेंजर होती. अहो लय डेंजर. माझा धनंजय म्हणून एक मित्र, मी सांगितलं एका स्टोरीमध्ये किस्सा, तुम्हाला कळत असेल. येस, तुम्हाला काहीतरी फायनल बोलायचं होतं. त्यांनी PVC पाईपने मार खाल्ला ना, मला मारायचा अनुभव आहे. म्हणजे हाणलंय PVC पाईपने. नाही एवढी वाईट नाही मी. ते नाही सांगू शकत. ए बाबा नो, ए आओ प्लीज, तुम्ही स्टेजवरून सगळे खाली जा. ज्या गोष्टी मला एडिट करायला लागणार त्या का बोलताय तुम्ही? कॉम्पिटिशन हाणानीचं चाललंय का? तुझी शाळा चांगली का माझी शाळा चांगली चाललंय का नाही? तुम्ही का सांगताय मी हाणलंय म्हणून? सर फक्त सांगितलं मला हाणायचा अनुभव आहे. ओके ठीक, पुढचा प्रश्न त्यांनी नव्हता विचारला. ठीक आहे. थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू. मला आहे ना आता स्टेजवर घ्यायच्या आधी मला भीती वाटायला लागली. पाय पाला पोरे. ओके, मागच्या वेळेस ह्याच्यावरूनच भांडणी बरीच की मिडल चाइल्डच्या बाजूनं कधी बोलत नाही, मधल्या मुलाच्या बाजूनं कधी बोलत नाही, असं नाही तसं नाही. कारण आमच्याच घरात 2च भाऊ आहेत, म्हणजे मी मोठा आणि अनुज छोटा. त्यामुळे आम्ही कधी ते बघितलंच नाही की मिडल चाइल्डला काय सफर करायला लागतं. ठीक आहे. सो जेव्हा केव्हा असा काही प्रसंग येईल, मला समजेल की नक्की कशातून जायला लागतं, तेव्हा मी नक्कीच बोलेन मिडल चाइल्डच्या बाबतीत. ठीक आहे. शाळा जाऊ दे,
शाळेबद्दल सगळ्यात जास्त काय आठवतं तुम्हाला? काय 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 भात भात ओके हां येस. अजून शेवटचा बेंच, अजून मधली सुट्टी, मला 10वीपर्यंत स्वतःची काय चॉईस नव्हती. मला काय चांगलं दिसतं ही माझी आई ठरवायची. माझा भांग चपचपीत पॅराशूटच्या तेलानं हे केलेला होता आणि आमची चड्डी इथपर्यंत आईवरती घ्यायची आणि इथं बेल्ट लावायची बेंबीच्या वर. तुम्हाला त्या वयात पहिलं प्रेम ही कन्सेप्ट कशी कळली? बॉर्न इयर काय नाही, बॉर्न इयर काय छान पिढीत वाढला तुम्ही, जन्माला आला की ज्या पिढीमध्ये तुम्हाला काय सोसावं लागलं नाही, काय नाही. जाऊ दे आता, काय फॉलोअर्स पण मोस्टली तेच आहेत, त्यामुळे काय बोलून उपयोग. ठीक आहे. अजून कोणी ह्यापेक्षा खतरनाक काय केले का रे? काय हा सांगा 2 मिनटं. तुम्ही काय केले? हात वर केलं तस की? हां हां हो की माईक द्या त्याला, लगेच तुमच्याकडे येतो. हां हॅलो. हां शाळेमध्ये आम्ही ना हे केलं होतं, सरांनी आम्हाला मारलं होतं काय की शब्द पाठ नाही केले म्हणून. तर शब्द संस्कृत नाही, मग इंग्लिशचे इंग्लिश. ओके. मराठी मीडियमचा 1ली ते 7वी. हां. तर वर्गामध्ये असा विषय होता की ज्या हुशार मुली असतात 2-4, त्यांना आमच्या 2 बेंच होते, सॉरी 2 फळे होते. तर समोरच्या फळ्यावर सर शिकवायचे, पाठीमागच्या फळ्यावरती शब्द लिहून काढायचे. रोज सरांनी दिलेले 4 शब्द. तर आम्ही एकच काम करायचो की पहिले सर यायच्या अगोदर 5 मिनिटात शब्द वाचून घ्यायचे आणि ते शब्द सरांना सांगायचे, सरांनी विचारले. पण त्या मुली ते शब्द पाठीमागच्या फळ्यावर लिहून ठेवायचे. आणि एक दिवस शनिवारच्या दिवशी सर आम्हाला 1 घंटा एक्स्ट्रा तास शिकवायचे. सरांना शिकवायची खूप आवड होती, इंग्लिश शिकवायचे आम्हाला सर. तर मग 11:30ला खिचडी खायची सुट्टी व्हायची. त्या टायमात आम्ही सगळे मुलं पळून जायचा विचार केला. पळून जायचा प्लॅन झाला, सगळे झाले, सगळे मुलं पळाले. मी पाठीमागे राहिलो. बाथरूमच्या पाठीमागे जाळी होती, जाळीवरून उडी मारायचा प्रयत्न केला, चप्पल बाहेर फेकली. सर तेवढ्यात पाठी आले. सरांनी मला पकडलं, वर्गात नेलं, सगळेच्या सगळे शब्द विचारले. धो प्रत्येक शब्दाला एक छेडी, जवळपास 25 ते 30 छेड्या एका हातावरती खाल्ल्या, कारण की दुसऱ्या हाताला लागलेलं होतं. तर त्यामध्ये दुसऱ्या दिवशी असं केलं, सरांच्या गाडीला काचकुऱ्या लावल्या. आमच्या भागात वेगळं काहीतरी म्हणत असतील, अजून एक्सप्लेन कर. काचकुरी म्हणजे त्याला असं जंगलात सापडतं ते, त्यांना खवच खुजली. हा खवच खुजली. हा खाजवतो ती सरांच्या गाडीला आणि खुर्चीला. खवच खुजली नसती वय, माहितीये का? रंगपंचमीची वेळ लावते बघा काय जण. हा तेला केलं सरांच्या गाडीला आणि गाडीला, खुर्चीला, टेबल सगळ्या ठिकाणी लावून ठेवलं. हा आणि आमच्याच एका मित्राने लिखी करून ठेवलं. परत मार खाल्ला, हा. लय दूध. परंतु एकही मॅटर घरापर्यंत गेलं नाही. आज जाणार ना? नाही आता सरांना माहित झालेलं आहे ना कोणी केलंय तर. होय, पण असा बदला का घेतला? खाजवू बदला का घेतला? मार आणि रिवेंज. रिवेंज. पण रिवेंज तुम्ही शब्द पाठ नाही केले म्हणून होता ना. ठीक आहे, असू दे. विलास असू दे. विलास डेंजर आहे. माझ्या शीट खाली टाकून जायचा मधनच काय. हा विलास बाहेर ना आत आलाय, आतनं बाहेर नाही आला. त्या साईडला कोण नाही माईक घेऊन द्या ना. मी जो काय मार खाल्ला 50% सरांचा, 50% भावाचा. हे मोठे भाऊ आहेत तुमचे, आत्ता पुढे आलेले. हा. आणि तुम्ही त्यांचे सक्के लहान भाऊ आहे. हा. वाह, बेस्ट. 50% ह्याचा मार खाल्लेला आहे मी. आणि जे काय आहे ते ह्याच्यामुळे. अनुज शिक जरा. मारून द्यायचा तुम्ही भावाला. काय करणार, बारका होतो मी. असं नसतं हो सगळीकडं. शाळेत रिस्पेक्ट होती त्याला, त्याला काय बोलत नव्हतं. घरी आल्यावर व्हायचं थोडं आमचं. हा आईला वगैरे सांगितलं, परत त्याला पण व्हायचा जाळ, हा त्याच्यावर निघायचं. हा. पण जे काय आहे मी आज ते ह्याच्यामुळे. वाह, बेस्ट. आजपर्यंत मी 12वी शिकत नव्हतो, 11वी 12वी पण केली नसती. हा. ह्याच्या भीतीने केली. आज कोण कोण आलाय शोला तुम्ही? भाऊ, वहिनी, मी. ओके, बेस्ट. आणि आयट्या सुद्धा मी केला, तो सुद्धा त्याच्या दबावाखाली. वा. आयट्या केला, जॉब सुद्धा केला त्याच्या दबावाखाली. आणि जे काय केलं त्याचा आउटकम चांगला आहे आज. त्याच्यामुळं मी सक्सेस आहे. आणि परत माझ्या मनाने मी आता
रिक्षा घेतलेली, मी रिक्षा चालवतो. वा बेस्ट. मी 14,000 काम करत होतो. हां. आता मी जातो 2.5-2 कडे रोज क्रॉस करतो. 2,500 डेली. हा. वा जे काय ते सगळं त्याच्यामुळे. वा त्याचा आजपर्यंत शब्द मोडला नाही. वा माझ्या माग आई वडिलांनंतर जर म्हणलं तर तोच आहे. वा बेस्ट मस्त. सकाळच्या शोला पण आम्ही हेच की तुम्हाला कोणाला थँक्यू म्हणायचं असेल तर तुम्ही माईक घेऊन पण थँक्यू म्हणू शकता. असं खूप कमी वेळ होतं की नाही का की भाऊ भाऊ एकमेकाबद्दल व्यक्त होतात किंवा बहिणी बहिणी. सो का मारायचं हो तुम्ही, द्या जरा माईक त्यांना. असू दे, मी मोठ्या भावाच्या बाजूनच आहे. सर शाळा शिकत नव्हता. हां. आपलं गावाकडचं वातावरण, सगळे आमच्या गावातले शिक्षक आहेत. मग आमच्या सगळ्या याच्यामध्ये शिक्षक असल्यामुळं गावामध्ये प्रत्येक घरटी तुम्ही गेला तर प्रत्येक एक प्राथमिक शिक्षक आहे. गाव कोणतं आपलं? मी मान तालुक्यामधला, सातारामधलाच मान तालुक्यामधला पानवण गावचा आहे मी. बर. सगळे शिक्षक असल्यामुळं शिक्षणाची आवड. आणि हा शिकत नव्हता. बर. मग गावला की मारायचा. शाळेत जात नव्हता. ITI पण करत नव्हता. ITI मध्ये सरांनी त्याला सांगितलं की हे करायचंय, मग तो म्हणला मी फाशी घेणार आहे. हां. मी शाळा शिकणार नाही म्हणला. हां. मग त्याच्यामध्ये समोर बसून सरांना मी फोन करून सरांना सगळ्या गोष्टी सांगून मग तो शाळेत गेलाय. ITI त्यानं फर्स्ट क्लासनी परत पास झाला. वा 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 मस्त. खूप छान, भारी वाटलं मला तुमच्या दोघांना. गावात एवढा अतरंगी आहे. हां. आजपर्यंत सगळी माणसं त्याला नावं ठेवत होती, पण आज जी चांगली पोर होती त्या पोरांना गाव हे म्हणतं आणि ह्याला चांगलं म्हणतं. वा मस्त. त्यामागे तुमचा पण खूप मोठा हात. आणि शिक्षणाचं महत्व त्याला माहित नव्हतं. ते आपलं काम आहे मोठ्या भावाचं सांगणं. वा. मी स्वतः सगळं करत करत ग्रॅज्युएशन केलं, MBA केलं आणि MBA मध्ये पण फर्स्ट क्लासमध्ये डिस्टिंक्शनने झालं. मग त्याला काहीतरी हे झालं. आणि दोघा भावांमध्ये एवढी मैत्री आहे की आमच्या कोणत्याही गोष्टी नाही का दोघांमध्ये शेअर होतात, सगळ्या गोष्टी शेअर होतात. आणि त्यामुळेच आम्ही दोघं जण अजून एकत्र आहोत आणि असंच पुढेही एकत्र राहू. वा मस्त. तुमच्या दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचा गॅप आहे? मी 1995, आपलीच 90s आणि हा 2000. वा मस्त. ठीक आहे, खूप छान वाटलं भेटून, खूप छान. आहे अजून कोणाचं बहीण भावाबद्दल काय सांगायचं? कोणाला? अनुज नको. रोज शो मध्ये मोड हे होईल पूर्णपणे. हा तिथे एक सीट आहे, तिथे बसा ना. का ते हे इथे बसा कोणीतरी एका व्हॉलेंटिअरनी. खराब आहे का? ओके. हां. हॅलो. येस. हां, मला एक लहान भाऊ आहे, शुभम नाव आहे त्याचं. आता तो 10वीला आहे, जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथे. बरं. तर तो माझ्यापेक्षा लहान आहे. ॲडजस्ट मी मोठ्या भावाला करायला लागतं, पण आमच्यात उलट आहे. त्यानं मला खूप समजून घेतलं, ॲडजस्ट केलंय. ऐकलं इग्नोर पण केलं. हा. म्हणजे तो नेहमी असा, मला कसं पण असं अस्ताव्यस्त राहायची सवय आहे. तो नेहमी नीटनेटका राहतो आणि तो मला कव्हरअप करतो, मी त्याला कव्हरअप करायच्या ऐवजी. तर मी त्याला कधी आजपर्यंत असं, आपल्याकडे असली सिस्टीम नसते आय लव्ह यू वगैरे आपल्या घरी बोलायचं, आपण कसं पण त्याला सांगू शकलो नाही. पण माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे, त्याचं पण आहे. आणि नेहमीच सपोर्ट करत राहीन मी त्याला. वा. आणि तो मी कुणी पण सांगितलेली गोष्ट खूप गांभीर्याने ऐकतो न. हॉस्टेल असून खूप छान पद्धतीने राहतो ना, अभ्यास पण खूप छान करतो. वा. तर तेवढंच बोलायचं होतं. मस्त, खूप थँक्यू. मस्त. मी म्हणलं ना की हा शोची कन्सेप्टच आहे की जर तुम्हाला कोणाविषयी व्यक्त होत नाही, कोणाविषयी काय बोलता येत नाही आहे, तर प्रायव्हेटली व्यक्त होण्यापेक्षा पब्लिकली व्यक्त व्हा. त्याच्यापर्यंत तो व्हिडिओ जाऊ दे, त्याला कळू दे किती प्रेम आहे. कधी कधी असंच असतं, 10-10, 12-12 सोडा 40-40 वर्ष आपण एका घरात राहिलो आणि आई बाप्पाला आपण कधी म्हणलो पण नाही की माझं लय प्रेम आहे. पण आज सकाळच्या शोला असं झालं की एक मुलगा आला स्टेजवरती आणि तो म्हणला की मी माझ्या आईशी खूप चुकीचं वागलोय आणि मला आईला सॉरी म्हणायचं. आणि कहर बघा, त्याच्या आई तो शोला घेऊन आलता. मग त्या पुढं आल्या आणि मग त्या म्हणल्या मला त्याचा अभिमान आहे. मला असलं खतरनाक वाटलं, डेंजर. सो हे खूप डेअरिंग लागतं सांगणं किंवा जवळच्या व्यक्तींबद्दल व्यक्त करणं. खूप खूप धन्यवाद, टाळ्या होता त्यासाठी. पुरुषांवर अन्याय झाला असं किती लोकांना वाटतं? हातवर करा. ओके. स्त्रियांवर खूप अन्याय झाले असं किती लोकांना वाटतं? हातवर करा. बाकीचे एकुलते एक आहेत का? ठीक आहे. कुणाबद्दल सगळ्यात जास्त गैरसमज आहेत समाजात? वा. काय गैरसमज आहेत?
कोण बोललं? माईक द्या गाड्याला. मुद्द्याचं बोललायस, लाजण्यासारखं काहीच नाही. काय झालं? असं काहीच नाही, पण मला वाटलं ते बोललो. नाही खरंच काय नाही घडलं, पण असं वाटतं म्हणून बोललो. मी तर असं करतोय म्हणजे हाय. नाही काय नाही. मित्राचं असेल तरी चालतंय, त्याला सांग. नाही का पुरुषांना? येस, असं नसतंच. नाही, एक्झॅक्टली नाहीये. माळ तुटून जाईल. काय लय जड आहेत मनानं, सगळ्या बाजूनच लय बेकार आहेत काय जण. आम्ही म्हणतो तर एका माळेचं म्हणे कोणच नाहीत. हा, फसवतो असा खूप मोठा गैरसमज. अजून काय? हा ठीक आहे. अजून? हा गैरसमज आम्ही करतो, ठराविक लोकांपुढेच करतो. अजून? रडू नाही. ऐकून घेत नाहीत. बरोबर आहे, ठीक आहे. अजून? कोण बरे? माईक घेता प्लीज. द्याव प्लीज. दादा अहो जखमीवरच बोट ठेवलो. हॅलो. हा, काही करणार नाही कोण तुम्हाला. मी हा इथं. नाही म्हणजे कसं, आपण लहान होतो तेव्हा आई म्हणायची तुला काही कळत नाही. शाळेत गेलो तर मास्तर तुला काही कळत नाही आपल्याला म्हणायचे. लग्न झालं की बायको म्हणते तुला काही कळत नाही. आणि आज तुम्ही शोला घेऊन आला बायकोला. तुम्हाला कळलं असेल त्यांना काय म्हणायचंय. नाही खरी येत आहे. मी हा विचार कधीच केला नाही. आई पण म्हणायची तुला काय कळतंय. पप्पा म्हणतो तुला काय कळतंय. मास्तर म्हणतो तुला काय कळतंय. ह्याच्यापेक्षा काय मित्र म्हणतो तुला काय केळं कळतंय. आम्हाला कधीच म्हणजे खरं आहे. तुम्ही लय मार्मिक बोललाय. तुम्हाला माहित असेल तर सांगतो. वहिनी काय म्हणणं आहे व्यक्त झाला. धन्यवाद. अजून काय तुम्हाला सांगायचं? अजून कुठला गैरसमज आहे का? नाही काय नाही. बस एवढं आजच्या पुरतं बस. ओके ठीक आहे. अजून व्यवस्थित जायचं. काय धाकात राहतोय पुरुष. ओके. काहीतरी बोललं कोण तर. कडवी पण सत्य आहे. तुम्हाला काय कळतंय हो. वा बरोबर. अजून काय गैरसमज आहे? स्त्रियांकडे पण येणार. डोंट वरी. असं गैरसमज आहे. बरोबर आहे. आम्ही लय आधी मॅच्युअर होतो. ऑप्शनच नसतो आम्हाला. व्यक्त करता येत नाही. अजून? काय नाही. काय पाहिजे? हा गैरसमज आहे. बरोबर आहे. म्हणजे काही मुलींना वाटतं मुलांना मी इझिली ओळखू शकतो. आम्ही ओळखू शकलो नाही. 10 वर्ष एकत्र पाण्याने. मी अनप्रेडिक्टेबल आहे प्रणव. आय डोंट नो की तो ह्यानंतर काय करेल. आणि एखादीला वाटेल आय नो प्रणव बेटर देन सौरभ. नाही, टोटली अनप्रेडिक्टेबल. ओके. स्त्रियांबद्दल काय गैरसमज आहेत? बोला. आता मला ऐकायचंय. काय म्हणला? कोण म्हणलं? अरे स्त्रीला म्हणती गुडघ्यात मेंदू आहे. सॉरी विसरलेलो मी. सॉरी. गैरसमजाचं कॉम्पिटिशन चाललंय हे मी विसरलो. मी सिरियसली घेतलं. सॉरी. ओके ठीक. तोलच गेला माझा डायरेक्ट. इकडं 3-4 दीदी बघायला लागलं कोण आहे ती. हा गैरसमज आहे. ओके. अजून? हा गैरसमज आम्ही स्वतः बघितलेलं. चला सिग्नलला. मी एक सांगतो, स्त्रियांबद्दल मला खरंच
ड्रायव्हिंग स्किल बाबत मला स्त्रियांवर लय बेकार कॉन्फिडन्स आहे. क्वचितच न्यूज येते लागलं गेली. हाय का नाही? पुरुष कसाही कॅनल मध्ये गेला, स्कीड मारतानी गेला, विली मारतानी गेला. कुणाला काय बी झालं तर चालेल, मला काय झालं नाही, मला तसं व्हायचंय. अजून काय गैरसमज आहे? हा थांबा थांबा. हा गैरसमज काय स्त्रियांबद्दल? भोळ्या असतात. भोळ कोणच नाही जगात. हा अजून खूप खर्च करतात. लेट मी हँडल. डिपेंड्स ऑन द पर्सन. टपरीव चहा पिणारी बी आहे, स्टारबक्सला कॉफी पिणारी बी आहे. वेळेनुसार स्त्री पुरुषाला तशीच वागवते आणि तेच बरोबर असतं. तिला जर माहिती आहे आज गाड्या वाईट वेळ आहे, चहावर पिलं पाहिजे, रोमॅन्टिक आहे, ओके. माहिती आता ह्यो करोडमध्ये कमावतोय, आता तरी ह्याला स्टारबक्सला न्यायला पाहिजे, व्हॅलिड आहे. कारण ती चहापासून स्टारबक्सपर्यंत थांबली की त्याच्यावर, बरोबर ना. सो हे व्हॅलिड आहे. इथं काय आणि हो का कमावत आहे कोणासाठी? माझं लग्न झालंय, बोलायला लागतंय, ठीक, फॅमिलीसाठी इट्स अप टू. हे इंडिव्हिज्युअल आहे. खर्चिक असं काय मी असे बघितलेले आहेत. म्हणजे माझ्या बहिणी सांगतो मी, माझ्या बहिणीला डेंजर आहेत. म्हणजे आळशी पण आहेत तशा की 5 वर्षांना करत्याल असले, म्हणजे इथपर्यंत म्हणजे असे खर्चिक असं सगळे नसतात. अजून हा गैरसमज आहे. सॉरी बरं विसरतोयच मी तर. हा गैरसमज आहे, नसतात खर्चिक. बरोबर आहे. येस. तथ्य थूक दिये. गैरसमज सांगा म्हणतोय. ठीक आहे, ओके. हा अजून हे दोन्हीला अप्लाय होतं. मेरावाला आलं घे पण लय गणित लक्षात घे. हा तुझा मित्र तुझ्या पुढे लय भोळा असेल, तो किती टॉक्सिक आहे तुला माहित पण नाही. कुठे काय करते, कोणासोबत आहे, आत्ता कुठलं लोकेशन आहे, असते तशी पोर मी बघितले स्वतः बाबा. लय डेंजर आहे हे. अजून सगळ्या मुली धोका देत नाहीत. हा देतात, हा गैरसमज आहे. देतात, सगळ्या देतात. अरे हा प्रश्न किती चुकीचा विचारलाय मी. वायच काय बरं वाटलं की परत म्हणतात तुझं लग्न झालंय ना. काय खाऊन आले आहे? ओके, हा प्रश्नच बदलतो मी, नाहीतर गैरसमज व्हायचा माझ्याबद्दल समाजात. आता आम्ही गेली म्हणजे आमची दोस्ती कशी सुरू झाली माहितीये का? त्याने माझ्या नाकावर बुक्की आणली होती. टॉक्सिक लव असतं. हा म्हणजे त्या पण आता गेली आम्ही जवळजवळ 12 वर्ष एकत्र आहे. मग मी काय केलं, त्या दोन्ही मशीनची शेपटेला एकामेकाला बांधली. हा बांधली आणि काय झालं, याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा मग ती गोट्यात केलं होतं. हा एकामेकीला बांधायची आणि आपल्या मनात सुटून जायचे. त्यावेळी केस वाढलेली असायची. आता थोडेसे तेलकट केस असतात त्यामुळे ते निघून जायचं. हा एक दिवस असं झालं की दोन्ही सोबत मस्त चालले, त्या डोक्यात काहीतरी आतरंगी विचार. दोन्हीची सोबत केस बांधली, म्हणजे सॉरी शेपूट बांधली आणि ती झाली टाईट. आता करायचं काय? सगळेजण पास्टचेच किस्से सांगतायत. मी आता प्रेझेंटचं सांगतो. माईक मी घेतलाय पण आता बोलणार आहे.